जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही सर्वजण निघालो आई पिंगळा देवीचे दर्शन करायला जाण्याकरिता। ती लहान पण कीर्ती महान। भाऊले आज ऑटोच चालवायचं होतं, म्हटलं गड्ड्यात नको नेऊ। झालं असं म्हटलं आता चालवणं, चल दे तू मामाजवळ। असा 1 घंट्याचा रस्ता पार करत आम्ही पोहोचलो गडावर। पूजेसाठी आरतीचं ताट आणि हार वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर पोहोचलो मंदिरात। मंदिरात आल्यानंतर गर्दी नव्हती, त्याच्यामुळं आईचं दर्शन हे शांततेत झालं। पिंगळा देवीचं मंदिर खूप जुनं असून गडावरची देवी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। त्याचसोबत या मंदिराचं बांधकाम सुद्धा आता चालू आहे। आज पिंगळा देवीवर येण्याचं कारण म्हणजे माझ्या मावशीच्या घरचा इथे आज स्वयंपाक होता, त्यामुळे आम्ही सर्व फॅमिली इथे आलो होतो। सर्वात आधी पिंगळा देवीचे दर्शन वगैरे घेतले, त्याचसोबत शिवलिंगाचे सुद्धा दर्शन घेतले। इकडे येऊन बघतो तर काय, महिला मंडळाचं भजन चालू होतं। हे मंदिर गडावर असल्या कारणानं इथला व्ह्यू सुद्धा खूप मस्त येत होता। जेवण पण चालू झालं होतं आणि त्याचसोबत साईडनं स्वयंपाक सुद्धा चालू होता। आमचं तर सगळ्या गोष्टीसाठी नाही चालू होतं। पुन्हा मंदिरात येऊन बसली, कारण इथं मस्त थंड वाटत होतं। या बहिणी खूप दिवसानंतर भेटल्या होत्या, म्हणून यांच्या काही गोष्टीच संपत नव्हत्या। म्हटलं गोष्टी नंतर करजा, पहिले जेवण करून घे। सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आणले होते पान खाऊन घेतलं आणि सगळ्यांना बाय बाय करून निघालो घरी जाण्याकरिता।